इत्युक्तस्तं प्राह नावो हि बह्व्यः शान्तिर्दान्तिर्धीरतोदारता च केतुस्तासां मत्प्रसादो गरीयान् विद्यन्ते किं दुर्घटं सिंधुयाने। इति म्हणजे अशा प्रकारे उक्तः सांगितले गेलेले म्हणजे सुधींद्रतीर्थ स्वामीजी तम म्हणजे त्या व्यंकटनाथाचार्यांना प्राह असे म्हणाले. शांतीही म्हणजे शम, दांतीही म्हणजे दम, धीरता म्हणजे धैर्य, उदारता म्हणजे औदार्य, या सर्व भव्य म्हणजे नाव नौका आहेत. तासाम त्या नौकांमध्ये देखील मत्प्रसाद माझा अनुग्रह, गरीयान म्हणजे श्रेष्ठ असा, केतुः ध्वजासारखा आहे. अशा प्रकारचे नावाहा म्हणजे नौका, विद्यंते म्हणजे असताना, सिंधुयाने म्हणजे समुद्र तरून जाण्यामध्ये, किम दुर्घटम कुठे कठीण आहे किंवा काय कठीण आहे. मागील श्लोकांमध्ये वेदांत साम्राज्याचा उत्तराधिकारी होण्यास, संन्यासाश्रम स्वीकार करण्यास व्यंकटनाथाचार्यांनी श्री सुधींद्रतीर्थ स्वामीजींना नकार दिला आणि सांगितले की मी जर संन्यासाश्रमाचा स्वीकार केला तर ते ओझे डोक्यावरती ठेवून समुद्र ओलांडण्यासारखे असेल. या उत्तराचे निरासन सुधींद्रतीर्थ स्वामीजी करतात. सुधींद्रतीर्थ स्वामीजी व्यंकटनाथाचार्यांना उत्तरतात की हा समुद्र पार करणे, हा समुद्र ओलांडणे तुमच्यासाठी फार काही कठीण नाही. असा समुद्र ओलांडण्यासाठी शांती, दम, धैर्य, औदार्य हे गुण पाहिजेत. हे गुण म्हणजे जणू काही समुद्र ओलांडून देण्यासाठी पाहिजे असलेल्या नौकाच आहेत. हे सर्व गुण तुमच्यामध्ये आहेत आणि याहूनही सर्वात श्रेष्ठ ध्वजासारखे म्हणजे माझा अनुग्रह म्हणजेच गुरूंचा अनुग्रह तुमच्यावरती आहे. एवढे सर्व असताना तुम्हाला हा समुद्र ओलांडणे कठीण का वाटत आहे.